प्रकरण 12 बलशिक्षणातून ग्रामविकासाकडे. आपण करत असलेल्या कामाची दखल समाजाकडून घेतली जाऊ लागली की त्या कामाचं चळवळीत रूपांतर होतं. मग त्याच प्रकारच्या कामासाठी वेगवेगळ्या थरातून विचारणा होऊ लागते. अशा एकापाठोपाठ एका कामाची जबाबदारी स्वीकारताना तुम्हाला मोठी कसरत करावी लागते. पण ती करताना समाज तुमच्या मदतीसाठी उभा आहे याचं भान जपलं तर एका रोपट्याचा वृक्ष व्हायला वेळ लागत नाही. हे मावशींनी बालवाडीच्या प्रयोगातून केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला दाखवून दिलं. प्रयोग म्हणून एक बालवाडी सुरू करून त्यांनी लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. त्यातून बालवाडीचं लोण वाड्या वस्त्यांवर आणि तिथून गावागावात पोचलं. बघता बघता शेकडो मुलं शिक्षणाच्या कक्षेत आली. कल्पकपणे एक एक उपक्रम राबवताना मावशी आपल्या कामाला नवी दिशा देण्याचा सातत्याने प्रयत्न करत होत्या. मातृमंदिरात जन्म घेतलेली बरीचशी मुलं आता 5-6 वर्षांची झाली होती. तेव्हा त्यांची आरोग्य स्थिती काय आहे हे एकदा बघायला हवं असा एक विचार त्यांच्या मनात येऊन गेला. त्यातून त्यांनी मुलांच्या आरोग्य स्पर्धेचं आयोजन केलं. आरोग्यदृष्ट्या मुलं किती सुदृढ आहेत हे त्यांना पाहायचं होतं. या स्पर्धेला पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यातून या मुलांसाठी आपण बालवाडीचा वर्ग का सुरू करू नये असा त्यांच्या मनात विचार आला. त्याचवेळी त्यांना ताराबाई वर्तक यांच्या शैक्षणिक कार्याची आठवण झाली. कोल्हापूर ग्रामसेवा आश्रमात असताना त्यांनी ताराबाई वर्तक यांच्याबद्दल वाचलं होतं. त्यांना त्यांचं जीवन आपल्या जीवनाशी किती मिळतं जुळतं आहे असा भास तेव्हा झाला होता. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात बालवाडी शिक्षणाची संकल्पना रुजवण्याचं पायाभूत काम ताराबाईंनी केलं होतं. भारतातील मॉन्टेसरी शिक्षणाचा पाया ताराबाईंनी गिजूभाईंबरोबर रचला होता. सौराष्ट्राच्या भावनगर येथील दक्षिण मूर्ती इन्स्टिट्यूटमध्ये मॉन्टेसरीच्या तत्वानुसार गिजूभाई बालकांच्या शिक्षणाचे प्रयोग राबवत होते. त्या काळात शाळापूर्व शिक्षण देण्यास समाजाची मानसिकता तयार करण्याचं कठीण काम त्यांनी ताराबाईंवर सोपवलं होतं. ते त्यांनी कष्टपूर्वक केलं. इतकंच नाही तर 1926 मध्ये नूतन बालशिक्षण संघ ही संघटना स्थापन करून शिशु मंदिर, शिशुविहार, दलितांच्या वस्तीतील पुरणशाळा, अंगणवाडी आदी विविध संकल्पना राबवल्या. प्राथमिक शाळांच्या क्रमिक पुस्तकांवर देखील त्यांनी मोठं काम केलं. अशाच पद्धतीचं काम देवरुखमध्ये आपल्यालाही सुरू करता येईल आणि इथल्या बालकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येतील असं मावशींना वाटायला लागलं. त्यातूनच त्यांनी वाड्याच्या एका भागात प्रसाद बालक मंदिर या नावानं बालवाडी सुरू केली. बालवाडी ही संकल्पना देवरुखसारख्या ठिकाणी त्या काळात फारच नवीन होती. तब्बल 6 वर्षानंतर, काही वेळा 7-8 वर्षानंतर मुलं पहिलीच्या वर्गात जायची आणि त्यांचा शाळा प्रवेश सुरू व्हायचा. त्यापूर्वीच मुलांना शाळेत पाठवणं हे पालकांना रुचणारं नव्हतं. पण सगळी खेळणी, त्याच्या जोडीला गाणी आणि गोष्टी सांगत मुलांवर संस्कार करणारं केंद्र असं ह्या बालवाडीला त्यांनी स्वरूप दिलं. शिवाय मुलांना आणण्यासाठी आणि सोडण्यासाठी खास बैलगाडी बनवून घेतली. या काळात मुलांसाठी बैलगाडीचा प्रवास म्हणजे आनंददायी पर्वणीच होती. यामुळे बालवाडीत आवडीने येणाऱ्या मुलांची संख्या वाढत गेली. मुलांना शिक्षणाकडे आकृष्ट करणारा मावशींचा तो नवा सिद्धांत होता. तो देवरुखमध्ये अगदीच लागू पडला आणि ह्या बालवाडीच्या माध्यमातून बालशिक्षणाचा पायाभूत संस्कार कोकणच्या मातीत त्यांनी रुजवला. देवरुख येथील प्रसाद बालवाडी काही महिन्यातच छान पद्धतीने सुरू झाली. मातृमंदिर परिसरात रोज 30-40 पालकांची वर्दळ वाढली. छोट्यांच्या प्रवेशाने परिसराला अधिक शोभा आली. मात्र अशाच बालवाड्या खेड्यापाड्यात दलित वस्तीतही सुरू होणं गरजेचं होतं. त्या वस्तीतून या शिक्षणाची आणि संस्काराची अधिक गरज आहे याची जाणीव इंदिराबाईंना होती. जवळच्याच हरिजन वस्तीत 1 एप्रिल 1958 रोजी त्यांनी आणखी एक बालवाडी सुरू केली. या वस्तीमध्ये जागेची टंचाई होती. शिवाय फळा, खेळणी आणि फर्निचरचीही गरज होती. त्यासाठी इंदिराबाईंनी योजनांचा अभ्यास करून प्रस्ताव तयार केला. त्यातून गांधी स्मारक निधीतून सामान मिळालं. प्रशिक्षित शिक्षिकेच्या वेतनासाठी 1000 रुपये निधी मिळाला. संगमेश्वर तालुका विकास मंडळाने बालोद्यानाकरता 500 रुपये दिले. लोकल बोर्डाकडून 100 रुपये निधी आला आणि दलित वस्तीत पहिली बालवाडी सुरू झाली.
रत्नागिरी जिल्ह्यातील दलित वस्तीतील ती पहिली बालवाडी होती. त्यासाठी ह्या वस्तीत अनेक खेपा मारत जनजागृती करावी लागली आणि 6 वर्षाखालील 30-35 मुलांनी बालवाडी गजबजली. शिक्षणाच्या गरजेचा आणि भविष्यातील क्रांतीचा नवा विचार मावशींनी ह्या दलित वस्तीत पोचवला. दलित वस्तीतील बालवाडीचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पाडगावमध्ये बुद्धवाडीत बालवाडी सुरू करण्यासाठी राजाराम साळवी यांनी स्वतःची जमीन दिली. इमारतीची आवश्यकता होती, त्यासाठी एका संस्थेकडे प्रस्ताव पाठवला गेला. त्यांनी 42,000 रुपयांचा निधी मंजूर केला. यातून इमारत उभी राहिली आणि आणखी एक बालवाडी सुरू झाली. याच दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यामधल्या अनेक गावांनी ग्रामदानाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पुनर्रचनेचं काम करणाऱ्या उत्साही अभ्यासू तरुणांची आवश्यकता होती. असे तरुण घडवण्यासाठी खादी कमिशनने अंबर नावाची कार्यकर्ता प्रशिक्षण योजना तयार केली होती. बालवाड्या चालवण्याचा अनुभव विचारात घेऊन या अंबर कार्यकर्ता प्रशिक्षणाची जबाबदारी मातृमंदिरने घ्यावी, असं खादी कमिशनने सुचवलं. इंदिराबाईंनीही याला तत्काळ होकार दिला. गावांच्या उभारणीमध्ये स्त्रिया आणि मुलं यांच्या विकासाचे प्रयत्न अंतर्भूत आहेत, असं मानून मावशींनी ही जबाबदारी स्वीकारली. यातील शिक्षणक्रम 9 महिन्यांचा होता आणि एक तुकडी 25 कार्यकर्त्यांची असणार होती. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या जिल्ह्यातून हे विद्यार्थी येतील आणि प्रशिक्षणानंतर विविध भागात जाऊन काम करतील, असं त्याचं स्वरूप होतं. अंबर विद्यालयाचा सगळा खर्च खादी उद्योग कमिशन करत होतं. तेव्हा मावशींनी ह्या प्रशिक्षण वर्गाच्या प्रारंभाची जोरदार तयारी केली आणि भूदान चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ विचारवंत मार्गदर्शक विनोबा भावे यांच्या हस्ते 1 मे 1958 रोजी त्याचं उद्घाटन केलं. इंदिराबाईंनी सुरू केलेल्या कार्याला विनोबा भावे यांनी अगत्याने येऊन आशीर्वाद दिला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मावशींच्या अंगात हत्तीचं बळ संचारलं होतं. नव्या उत्साहानं नवे संकल्प घेऊन त्या पुन्हा कामाला लागल्या. शिक्षणाच्या या चळवळीत त्या एक गोष्ट अनुभवत होत्या, ती म्हणजे शिक्षण, त्यातून येणारा बदलाचा नवा विचार हा लोकांना हवाहवासा वाटतोय. त्यातून बालवाडी ही ग्रामीण भागातील मुलांवर पर्यायाने नव्या पिढीला शिक्षण आणि संस्कार देणारं प्रभावी माध्यम आहे. हे मावशींनी त्या काळात ओळखलं होतं. लोकही चांगला प्रतिसाद देत होते. त्यामुळेच ग्रामीण भागात आणि दलित वस्तीत बालवाड्या सुरू करण्याचा उपक्रम हाती घेत एक चळवळच उभारली गेली. यातून प्रसाद बालक मंदिरासह संगम, विक्रम, बौद्धवाडी, देवरुख, तळवडे, ओझरे, बुरंबी, मुचरी अशा अनेक बालवाड्या सुरू झाल्या. त्यात 250 पेक्षा अधिक मुलांवर शिक्षण संस्कार केले जाऊ लागले. बालवाडी ही फक्त बालकांना शिक्षण संस्कार देणारं माध्यम न राहता त्या माध्यमातून या मुलांच्या आईवडिलांशीही संवाद साधावा, त्यांना बदलत्या जगाची माहिती द्यावी, शिक्षणाच्या संस्काराची गरज पटवून द्यावी, काही प्रमाणात त्यांनाही या पायाभूत शिक्षणाच्या चळवळीशी जोडून घ्यावं, असा उद्देश मावशींचा होता. त्यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न सुरू असत. विविध उपक्रम, कार्यक्रमही त्या राबवीत. वेगवेगळ्या प्रसंगातून संधी शोधत त्या खेड्यापाड्यातल्या महिलांना जगाची ओळख करून देत त्यांचं प्रबोधन करत होत्या. एकदा इंग्लंडमधील समाजशास्त्राच्या प्राध्यापिका ड्युली चॅपेल खास मावशींना भेटण्यासाठी देवरुखमध्ये आल्या. विविध देशातील स्त्री जीवन यावर त्यांचा विशेष अभ्यास सुरू होता. त्या संदर्भात भारतातील ग्रामीण भागात काम करणाऱ्या स्त्री कार्यकर्तीचं जीवन त्यांना जवळून अभ्यासायचं होतं. त्याचाच एक भाग म्हणून मातृमंदिरचं काम प्रत्यक्ष जाऊन पाहायचं आणि मावशींकडून ते समजून घ्यायचं, ह्या उद्देशाने त्या काही दिवस देवरुखला मुक्काम ठोकून होत्या. या मुक्कामात त्या दिवसा विविध कामांना भेट देत आणि साम्यकुलात जेवणाबरोबरच मावशींशी गप्पाही मारत. एके दिवशी गप्पांच्या ओघात मावशींनी चॅपलबाईंना विचारलं, आपल्याला बालवाडींच्या पालकांसोबत गप्पा मारायला आवडेल का? त्यात प्रामुख्याने महिलाच असतात. स्थानिक महिलांशी संवाद साधण्याची ही नामी संधी आहे, असं ड्युली चॅपल यांना वाटलं. त्यांनी मावशींना तत्काळ हो म्हटलं. मावशींनाही आपल्या खेडवळ बायकांना एका परदेशी पाहुणेबरोबर संवाद साधायची संधी उपलब्ध करून द्यायची होती. त्यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या ड्युली चॅपल यांचे एक व्याख्यान खास बालवाडीच्या पालकांसाठी आयोजित केलं. युरोपातील स्त्री जीवन या विषयावर त्या बोलल्या. हा विषय मांडताना
त्यांनी युरोपातील स्त्रिया, त्यांचे प्रश्न, त्यांचे लढे, त्यांची आंदोलनं, अगदी रोजगाराच्या समान हक्कापासून मतांच्या अधिकारापर्यंत केलेली आंदोलनं, त्यातून साजरे होणारे जागतिक महिला वर्ष, अशी सविस्तर मांडणी अत्यंत साध्या भाषेत केली. अर्थात भाषेचा प्रश्न होताच, मात्र भाषांतराची व्यवस्था आधीच मावशीने करून ठेवली होती. परंतु चापलबाईंची देहबोली, आविर्भाव, मनाची तगमग बघून इथल्या महिला अगदी देहभान हरपून त्यांच्या बोलण्यात गुंतून गेल्या. भाषेची बंधनं कोसळून पडली. चापलबाईंसाठीही हा अनुभव विलक्षण होता. त्यांनी मावशींना नंतर विचारलं, "माझं भाषण या महिलांना समजलं का?" त्यावर मावशी हसून म्हणाल्या, "का नाही समजणार? महिलांच्या पिळवणुकीचे प्रश्न तर सारखेच आहेत ना, जगात सगळीकडेच. फक्त तुम्ही स्कर्ट घालता आणि ह्या माणकास. माणकास म्हणजे कोकणातील कष्टकरी महिलांचा पेहराव." खरोखरीच या व्याख्यानाने देवरुख परिसरातल्या ग्रामीण महिला अगदी भारावून गेल्या होत्या. परदेशी महिला किती क्रांतिकारी विचार करतात, स्वतःच्या हक्कासाठी जागरूक असतात, याचे एक सर्वसाधारण भान या व्याख्यानानं इथल्या बायकांना दिलं. अशा वेगवेगळ्या प्रसंगातूनच पुढे गावागावातली महिला आणि मग तिचं कुटुंबही मावशींच्या कामाशी स्वतःला जोडून घेऊ लागलं. हा सामाजिक परिवर्तनाचा भाग मावशी मोठ्या खुबीनं घडवून आणत होत्या. त्यातूनच अनेक ठिकाणचे लोक बालवाडी सुरू करा अशी मागणी करायला लागले. अ, देवरुखमधल्या वरच्या आळीत बालवाडी सुरू करा असा आग्रह मावशींचे सहकारी मार्गदर्शक खतीब वकिलांचा होता. या भागात अनेक मुलं आहेत. या लहान मुलांना प्रसाद सारखी बालवाडी सुविधा करूया. काय लागेल ते सहकार्य आम्ही करू असा आग्रहच त्यांनी धरला आणि मावशींनी त्याला होकार दिला. खतीब वकील आणि एक प्रतिष्ठित व्यापारी बापूसाहेब घोसाळकर यांनी मिळून बालवाडीसाठी जागा खरेदी करून मातृमंदिर संस्थेला दिली. बालवाडीची इमारत बांधण्यासाठी AWO या जर्मन संस्थेचा निधी उपलब्ध झाला. काही दिवसातच देखणी इमारत उभी राहिली. या इमारतीचं उद्घाटन 18 डिसेंबर 1978 रोजी जर्मनीतील प्रसिद्ध पत्रकार साबिना नॅव्रोथ यांच्या हस्ते झालं. देवरुखसारख्या ग्रामीण भागात एका बालवाडीच्या उद्घाटनासाठी जर्मनीतील एक आघाड्याची पत्रकार प्रमुख पाहुणी असावी, ही समयसूचकता आणि ती वास्तवात आणण्यासाठीची कल्पकता फक्त मावशींकडेच होती. आणि सेवाभावी त्यागी वृत्तीने एक महिला खेड्यापाड्यात जाऊन लोकांना आरोग्य सेवा देते. पाहता पाहता त्या कामाचा प्रसार सभोवतालच्या गावांना व्यापून टाकतो, याची कहाणी जर्मनीत पोचते. तिथल्या अनेक सामाजिक संस्था त्याची दखल घेतात. त्यामुळे तिथल्या माध्यमांनाही मावशीच्या कामाची दखल घ्यावी लागते. त्यातूनच एका टीव्ही चॅनलनं मातृमंदिराच्या कामावर एक फीचर फिल्म बनवण्यासाठी साबिना नॅव्रोथ यांना भारतात पाठवलं होतं. त्याच साबिना देवरुखमध्ये मुक्कामी आल्या असता त्यांच्या हस्ते बालवाडीचा शुभारंभ करून घेतला गेला. तेव्हा संपूर्ण कोकण प्रांत आणि महाराष्ट्रात ही बातमी पोचली. देवरुखसारख्या ग्रामीण भागात मातृमंदिरतर्फे चालवल्या जाणाऱ्या बालवाडीचं उद्घाटन एका जर्मन पत्रकार महिलेच्या हस्ते होतं, ही घटनाच मोठी होती. ह्या घटनेने बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या बालवाडी चळवळीचा महिमा महाराष्ट्रात पोचवला होता. मावशींच्या कार्याची तोपर्यंत मुंबई, कोकणातील पत्रकारांनी फारशी दखल घेतलेली नव्हती. अर्थात तशी कोणी दखल घ्यावी अशी मावशींची इच्छाही नव्हती. त्यांना प्रसिद्धीचा सोस नव्हता. त्यामुळे त्या स्वतःबद्दल काही सांगायला राजीही नसायच्या. मात्र त्यांच्या कामाची नोंद खऱ्या अर्थाने जर्मनीत घेतली गेली होती. जर्मनीतले अनेक कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी, त्यांचे भारतातील राजदूत, पत्रकार, अभ्यासक मावशींचं काम पाहायला सातत्याने यायचे. त्यापैकीच साबिना नॅव्रोथ एक होत्या. आणि त्यांनी केलेल्या बालवाडीच्या ह्या आगळ्या उद्घाटन सोहळ्यानं राज्यातील पत्रकारांचं लक्ष मातृमंदिरच्या कार्याकडे आकृष्ट झालं. साने गुरुजींचा सेवाभाव आणि कारुण्य ही मावशींच्या कार्यामागची मुख्य प्रेरणा होती. साने गुरुजींच्या राष्ट्रसेवा दलातील त्यांचे सहकारी साथी SM जोशी, नानासाहेब गोरे या मान्यवरांचं मावशींच्या कामाला सहकार्य होतं. मात्र शिक्षण आणि विकास प्रक्रियेशी थेट गावाला जोडणाऱ्या आरोग्य सेवा आणि बालवाडीच्या कामाने ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत नानासाहेब गोरेंना त्यांचं विशेष कौतुक होतं. त्यांनी आपल्या हिंदळे या गावातील जागेसह स्वतःचं घर मातृमंदिरला दिलं.
आणि देवरुखसारखी आरोग्य सेवा आणि बालवाड्या तिथं सुरू करा, असं मावशीनं सांगितलं. खरं तर देवरुखला थांबून हिंदळेत काम करणं शक्य नव्हतं. कारण देवरुखपासून ते 200 किलोमीटर लांब होतं. पण मावशींनी ते आव्हान आनंदाने स्वीकारलं. सारी यंत्रणा मातृमंदिरच्या माध्यमातून उभारली. डॉक्टर, नर्स, स्टाफ नेमला आणि नारायणीमध्ये अद्ययावत आरोग्य केंद्र उभं केलं. परिसरातील लोकांसाठी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध झाली. त्यापाठोपाठ हिंदळेमधल्या भंडारवाडी, वरचीवाडी इथं बालवाडी सुरू करण्यात आली आणि आरोग्य केंद्रासह बालवाड्यांचा शुभारंभ नानासाहेब गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. या निमित्ताने मातृमंदिरचा पसारा अगदी टोकापर्यंत वाढला. याच दरम्यान पाचलमधल्या कोंडवाडी आणि दिवाळची वाडीत बालवाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. पाचलच्या शिक्षिका सरिता गावडे आणि शिक्षक वणकर यांच्या प्रयत्नामुळे त्या सुरू झाल्या होत्या. असे गावोगावचे लोक पुढे येत होते आणि नव्या बालवाड्या सुरू होत होत्या. मात्र प्रसाद बालक मंदिराचा अपवाद वगळता कोणत्याही बालवाडीत मुलांकडून प्रवेश फी आकारली जात नव्हती. सर्वत्र मोफत शिक्षणाची सोय होती. इतकंच नाही तर मुलांना नियमित आरोग्य तपासणी करण्याची आणि त्यांना सकस आहार देण्याची सोय करण्यात आली होती. मावशींचं याकडे कटाक्षाने लक्ष असे, कारण सकस आहार योजना हा बालवाडीतील एक विशेष भाग होता. ग्रामीण भागातील मुलांना पौष्टिक आहार मिळत नाही, परिणामी त्यांची योग्य वाढ होत नाही. शरीराची योग्य वाढ न झाल्यानं त्यांची मानसिक स्थितीही विकसित होत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर आणि एकूणच व्यक्तिमत्व विकासावर दीर्घ स्वरूपात होतो. मातृमंदिरच्या ह्या बालवाड्यांच्या माध्यमातून जवळपास 300 ते 350 मुलं विविध भागात शिक्षण घेत होती. ही मुलं कोकणातील दुर्गम भागातील होती. त्यांच्या पोषणाचा विचार करणं गरजेचं होतं. त्यांना पौष्टिक आहार मिळणं अत्यावश्यक आहे, ही भूमिका मावशींची होती. त्यासाठी त्यांनी विविध परदेशी आणि स्थानिक संस्थांच्या माध्यमातून आर्थिक मदतीची उभारणी केली. यातून या बालवाडीतील मुलांना रोज सकस आहार तयार करून दिला जात होता. त्याचा खूप चांगला परिणाम पुढच्या काळात दिसून आला. बालवाडीच्या बरोबरच रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांसाठी अंगणवाडी सुरू करण्याची योजना मावशींनी मांडली. या योजनेत राज्य शासनाच्या सर्वांगीण बालविकास योजनेचा सहभाग घ्यावा असं ठरवलं. त्यानुसार महाराष्ट्र राज्य बालविकास समितीच्या सहकार्याने पाटगाव हे गाव सर्वांगीण बालविकासासाठी निवडण्यात आलं. ह्यात बालवाडी, क्रीडा केंद्र, वाचनालय, अभ्यासवर्ग, शिवणवर्ग याबरोबरच मुलांची आरोग्य तपासणी, रोगप्रतिबंधक लस टोचणी आदी कामं सुरू करण्यात आली. त्यासोबत गावातील कुंभार उद्योगाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. गावात वीज आणण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याला यशही आलं. एक प्रकारे बालवाडी आणि अंगणवाडीच्या माध्यमातून गाव विकास प्रक्रियेशी जोडण्याचं अभियान मावशींनी हाती घेतलं होतं. यासाठी मातृमंदिरची सारी टीम सक्रिय सहभाग नोंदवत असे. संस्थेचे उत्साही आणि सदैव नवसंकल्पनांबरोबर कार्यशील असणारे कार्यवाह विजय नारकर यांचा ह्यातला सहभाग फार मोठा होता. मावशींच्या संकल्पना अधिक वेगानं राबवण्यात आणि त्या अधिकाधिक गावांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचं मोठं योगदान असे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात बालवाड्या आणि अंगणवाड्यांच्या माध्यमातून मुलांच्या नवशिक्षणाचं अभियान सुरू झालं. त्याचबरोबर त्या गावाला विकासाच्या विविध प्रवाहांशी जोडण्याचं काम सुरू झालं. आरोग्य सेवेतून सुरू झालेला मातृमंदिरचा हा लोकसेवेचा प्रवास दशकपूर्तीच्या टप्प्यावर जनमानसात परिवर्तन घडवून आणण्याबरोबरच ग्रामविकासाच्या प्रक्रियेत सकारात्मक हस्तक्षेप करण्यापर्यंत पोहोचला होता.